बघा, इंटिग्रेटेड ट्रॅफिक प्लॅन जो आहे तो आमचा करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच डोंबिवलीच्या जे केडीएमटी आहे त्याच्या ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल्स, इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. त्याच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की डोंबिवली शहरामध्ये जी सिटी बस आहे म्हणजे प्रवासी बस, आपण डोंबिवली प्रवासी निवासी जी बस चालवायचो पूर्वी, तशी बस चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून आज आपण बोलतो की ट्रॅफिक वाढली आहे, पेट्रोलची बचत, डिझेलची बचत आपल्याला करायची आहे, तर पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त लोकांनी वापरावा याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि मी अजून एक यात भर टाकणारी आपल्याला गोष्ट सांगू इच्छितो की महत्वाची गोष्ट अशी आहे की डोंबिवलीमध्ये मोठागाव परिसरामध्ये जेटीचं काम सुरू आहे. ही जी जेटी आहे या जेटीच्या माध्यमातून जी वॉटर टॅक्सी आहे ती देखील सुरू करण्याचा मानस जो आहे तो माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते मेरिटाईन बोर्डाचे मागे मंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातून डोंबिवलीमधून ही वॉटर टॅक्सी देखील सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून डोंबिवली टू ठाणे, ठाणे टू मीरा भाईंदर आणि मीरा भाईंदर टू वसई विरार असा एक रूट आहे. आणि दुसरा जो रूट आहे तो जो खूप महत्वाकांक्षी रूट आहे तो आहे डोंबिवली टू दिवा, दिवा मधून ठाणे क्रीक मधून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला ही टॅक्सी, जी वॉटर टॅक्सी जाण्याचा रूट जो आहे तो कदाचित ओपन होऊ शकतो आणि लोकांना एक पर्याय म्हणजे बस, टॅक्सी आणि ट्रॅफिक मधून सुटका मिळण्यासाठी एक पर्यायी मार्ग लोकांसाठी जेटीचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे. आता तिकीट घर आणि बाकीच्या गोष्टींचं काम सुरू आहे आणि इथून रोरो सर्व्हिस पण लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. वॉटर टॅक्सी जी मुंबई टू मुंबईमध्ये जी वॉटर टॅक्सी सुरू झाली होती, मुंबई टू नवी मुंबई, तशी जी वॉटर टॅक्सी असणार आहे, हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. याच्यात मंत्री महोदय नितेश राणे पण लवकरच डोंबिवलीत येऊन या प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब देखील पाहणी करणार आहेत आणि लवकरच ही टॅक्सी, वॉटर टॅक्सी सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा जो पहिला 100 दिवसाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये हे वॉटर टॅक्सीचा प्रकल्प त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.